माझ्या कवितेचं नाव आहे माणूस. कवी मोहन बारकू जानकीबाई गुहे. मी माणूस शोधण्याचा प्रयत्न केला, मी माणसांना धरून जगण्याचा प्रयत्न केला, पण मला आज माणसातला चांगला माणूस भेटला नाही. चांगला काय वाईट काय कसं ओळखावं हेच मला समजलं नाही. मी माणसांना शोधण्याचा प्रयत्न केला, मी माणूस शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला माणूस भेटला नाही. खूप माणसं भेटली, अनेक माणसं भेटली, पण प्रत्येक माणसामध्ये काही ना काही स्वार्थ आहे, त्याला अर्थ आहे. त्याचा स्वभाव नाही ओळखता आला, त्याचं मन नाही ओळखता आलं. हा माणूस कसा आहे, का आहे हे मला आजपर्यंत समजलं नाही. ज्या माणसाला मी ओळखण्याचा प्रयत्न केला त्या माणसाने माझा घातच केला. ज्या माणसाला मी ओळखण्याचा प्रयत्न केला त्या माणसाने माझा घातच केला. म्हणून मला तो माणूस समजलाच नाही, तो माणूस मला उमजत नाही. माणसाचा दुसरा पार्टनर, माणसाची दुसरी बाजू, नाण्याच्या बाजूला दोन छप्पाने काढतात. तसे एक माणसाची बाजू स्त्री. स्त्रीला पण मला ओळखताना आली. स्त्री जी स्त्री असते, बाई, लेडीज, या स्त्रीचा मला आज काही समजलं नाही. स्त्री किती स्वार्थाने बोलली आहे, तिचं का आहे हे कुणालाच कळलं नाही. म्हणून स्त्रीचं जे आहे कोडं ते आजपर्यंत जगाला उलगडलं नाही. स्त्रीचं स्वार्थ का आहे, स्त्रीचं चाललंय ते काय कुणाला समजू शकत नाही. या स्त्रीला जगात मान आहे, पण स्त्रीचं मन, स्त्रीचं हृदय आणि स्त्रीचं अंतर्मन काय आहे हे आजपर्यंत कोणाला समजलं नाही. स्त्री जगाची नारी, स्त्री जगाची उद्धारी. स्त्रीला आज मान आहे, सन्मान आहे, सर्व आहे, पण स्त्रीचं मन, हृदय आणि तिच्या मनात चाललेला ताळमेळ हा आज कुणालाच कळलेला नाही. त्यामुळे आज जीवनाचे ताळमेळ बिघडत आहेत. स्त्री अबला नाही सबला आहे. तिने अनेकांचा भल्यांचा तबला वाजवलेला आहे. पुरुष हा आजच्या घडीला खूप स्वार्थी झालेला आहे. तो कसा वागेल, काय करेल हे काही सांगता येत नाही. पुरुष म्हणजे माणूस, समाजाचे घटक. जगात दोनच जमाती जाती, एक स्त्री आणि पुरुष, दुसरा सर्वांना माहीत आहे. पण या सर्वांना शोधता काही पुरुषांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. काही पुरुषांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे आणि त्याला कारणीभूत ही एक स्त्रीच आहे, हे एक स्त्रीच आहे. हे माझं मत मी व्यक्त करतो, माझं मन व्यक्त करतो. कुणाकोणाला स्त्री भावली, कुणाकोणाला स्त्री पावली, कुणाकोणाला स्त्रियांचा विषय वेगळा, कुणाकोणा स्त्रियांचा विषय वेगळा, पण जगा वेगळा अनुभव हा पुरुष आज घेत आहे, हा आज घेत आहे. पुरुष ओळखायला खूप वेळ जातो. पुरुषांचा काय घेऊन बसलात. पुरुष हा स्वार्थाने भरलेला एक जीव आहे. या जीवाला जिणारी स्त्री आहे. पण स्त्रीच्याही मनात काय असतं, काय चालतं, तिचा काय स्वार्थ चालतो हेही आज कळत नाही. म्हणून कसं जगावे जीवनात, हे कसं जगावं जीवनात बहुतेक लोकांना आज कळत नाही. जोहार, जिंदाबाद, जय आदिवासी.